लोकसभेत महाराष्ट्रामध्ये फटका बसल्यानंतर फडणवीसांचा मोठा निर्णय। देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा। देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळामधून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे। नेतृत्वाला विनंती की मला सरकारमधून मोकळं करावं असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। आणि जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो। मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे। त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला, याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतोय। आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे, अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधलं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल। अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे। या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन। ये जो हमारा महाराष्ट्र में डिबैकल हुआ है, या जो हमें एक प्रकार से हार मिली है, हमारी सीटें कम हुई है, इसकी पूरी जिम्मेदारी ये मेरी है। मैं इस जिम्मेदारी को स्वीकारता हूं। कहाँ कमियां रही है उसको पूरा करने की कोशिश करूंगा। मैं भागने वाला आदमी तो हूं नहीं, और जोरों से मैदान में उतरूंगा और हमारी पूरी पार्टी को साथ में लेकर हम लोग वापस नई स्ट्रैटेजी तैयार करेंगे और नई स्ट्रैटेजी तैयार करके हम लोग जनता के बीच जाएंगे। जनता का जो विश्वास है उस विश्वास को हम लोग संपादित करेंगे। काही ठिकाणी शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत, एक कांद्याचा मुद्दा असेल, याचा निश्चितपणे काही प्रमाणात परिणाम झालेला आहे। त्यासोबत जी काही जागतिक व्यापार पेठेमधल्या अडचणींमुळे सोयाबीन आणि कापूस या दोघांचे भाव मध्यंतरी कोसळल्यानंतर ते थोडे परत वर आले, पण त्याचा एक फटका शेतकऱ्यांना पडला। आम्ही त्याला भावांतर योजना अनाउन्स केली होती, पण आचारसंहितेचं गणित चुकल्यामुळे आम्ही लोकांना ते पैसे देऊ शकलो नाही। संविधान बदलाचा विषय तर निश्चितपणे आहेच। काही भागामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या प्रकारे सरकारने आरक्षण दिल्यानंतर देखील त्या ठिकाणी एक नरेटिव्ह तयार करण्यात आला, तो मला असं वाटतं की आम्ही इफेक्टिव्हली उत्तर देऊ शकलो नाही आणि त्याच्यामुळे त्याचा देखील एक फटका हा निश्चितपणे आम्हाला पडला। आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये हा फटका आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे पडला। त्याच्याही काही अडचणी या आमच्या लक्षात आलेल्या आहेत, त्याची काय सुधारणा केली पाहिजे ती निश्चितपणे आम्ही करू। सरकारमधून मोकळं करा, फडणवीस काय म्हणाले ते पहा। पराभवाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो, कुठेतरी मी कमी पडलो। सरकारमधून मला मोकळं करा ही मी पक्षश्रेष्ठींना विनंती करतो। पक्षश्रेष्ठींनी पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची संधी द्यावी, विधानसभेसाठी पूर्ण वेळ द्यायचा आहे। विरोधकांकडून संविधान बदलणार हा नरेटिव्ह बनवण्यात आला। मराठा आरक्षणाचा मुद्दा होता, त्याचा नरेटिव्ह बनवण्यात आला। संविधान आणि मराठा आरक्षणाचा विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढण्यात आम्ही कमी पडलो। कांदा कापूस मुद्द्याचा परिणाम झाला, जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला। काही जागा फार कमी मतांच्या फरकाने हारलो, निवडणुकीच्या गणितामध्ये आम्ही कमी पडलो। मी सरकार बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये काही करायचं असल्यास सोबतच असणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। मी काही पळणारा माणूस नाही, नवी रणनीती घेऊन पुन्हा मैदानामध्ये उतरेन।